बिहारचा निकाल पाहता एकत्रित निवडणूक लढणं गरजेचं आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत असं वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे। आमदार प्रवीण दरेकर यांचं विरोधकांना आव्हान, बिहार निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत हे सिद्ध करावं असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे। बिहार निवडणुकीतील यश भाजपचं नाही तर ईव्हीएमचं आहे। दुसऱ्या पक्षातल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं यश आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली आहे। गुन्हेगारी मोडण्यासाठी गुन्हेगारांचं फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा शोध संपलाय। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांना अलिबागच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी तनुजा पेरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। शेकापकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला तरी महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू होता। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदखेडा नगरपंचायतमधील 17 जागांसह नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल असा विश्वास यावेळी आमदार राघवेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे। उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते। राष्ट्रवादीकडून 5 नगराध्यक्ष पदाच्या नावांची आमदार प्रताप पाटील यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी या 5 नावांची घोषणा केल्याने युती होणार नाही असा सवाल उपस्थित झालाय, पण भाजपने प्रस्ताव दिला तर विचार करू असंही चिखलीकर म्हणाले। अजित पवारांनी अमित शहांकडे विनवण्या केल्या असतील। पार्थ पवार प्रकरणावर अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत। असं असल्यास शहा आणि ईडी विरोधात याचिका दाखल करावी लागेल असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला। महाडच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार असून महाड नगरपालिकेच्या 20 जागा लढवण्याचा मवियाने निर्णय घेतला। नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी भाजपत स्पर्धा सुरू आहे। नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाल्यानं माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांच्यासह रुपाली कोठावदे यांच्यात स्पर्धा सुरू आहे। नगराध्यक्षपदासाठी सर्वच लक्ष ठेवून असल्यानं तिकीट कुणाला जातं याकडे सर्वांचं लक्ष आहे। लोकशाहीची थट्टा करण्याची राहुल गांधींना सवय आहे। देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी बिहारच्या जनतेनं त्यांना नाकारून एनडीएला संधी दिली असं म्हणत नितेश राणे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। शिवसेनेच्या 9 तर भाजपच्या 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, निरंजन डावखरे, यशवंत जाधव, राजन साळवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले। नगर परिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला। बिहार निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचे अनेक फंडे असतात, महाराष्ट्रात जे फंडे वापरले तेच बिहारमध्ये वापरले असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं। बिहारच्या मतदारांनी काँग्रेसला घरी बसण्याचा सल्ला दिला। सामान्य जनतेचा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे असं म्हणत राम कुलकर्णी यांनी काँग्रेसला टोला लगावला। अजित पवारांच्या कौतुकाची शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे। कौतुकाच्या प्रश्नावर हसत हसत खिल्ली उडवली असून अजित पवारांनी बारामतीच्या मेळाव्यात कौतुक केलं होतं। एमसीएच्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। क्रिकेटर शक्य ती मदत करण्याचं राज ठाकरेंनी आश्वासन दिलंय। अजिंक्य नाईक यांनी राजकीय पक्षाचे आभार मानले। अखिल चित्रे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे। डाकू वक्तव्यावरून जोरदार पलटवार केला असून भाजपचा तुडतुडणारा मुंबई अध्यक्ष पुन्हा बरळलाय।
असं म्हणत अखिल चित्रे यांनी अमित साटमांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार एनडीएला चांगलाच फायदा झाला. फडणवीसांनी बिहारमधील 7 जिल्ह्यात प्रचार केला होता. प्रत्यक्षात प्रचार झालेल्या 13 पैकी 10 ठिकाणी एनडीए उमेदवारांचा विजय झाला. वाढवणचा जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये समावेश आहे. वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ठाणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 23 मधून लढणार असून जिल्हाध्यक्ष मनोज प्रधानांकडे त्यांनी अर्ज सादर केला आहे. महाबळेश्वरमध्ये नाव न घेता एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावलाय. मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो. जे महाराष्ट्राला अपेक्षित ते ऑपरेशन केलं असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय. सरकारनं महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झाला. बिहारमधील एनडीएच्या विजयावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. वाढत्या सागरी वाहतूक सेवांना आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी हर्णे बंदरातील जेटीचं काम गतिमान करण्यात यावं असे निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी हर्णे बंदरातील जेटी कामाच्या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना दिले. अमरावतीत अजित पवार गटाला धक्का बसलाय. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केलाय. राजेंद्र सिंग सोमवंशी, राजेश मंगलेकर यांचा कार्यकर्त्यांसह भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 नगराध्यक्षपदाच्या नावांची शुक्रवारी घोषणा केली आहे. आमदार प्रताप पाटील यांनी या नावांची घोषणा केली असून युती होणार नाही का असा सवाल उपस्थित झाला. पण भाजपने प्रस्ताव दिला तर विचार करू असंही चिखलीकर म्हणाले. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात हालचाली वाढल्या आहेत. समितीचा सोमवारी अहवाल येणार असून समिती दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणार आहे. पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. पुणे मुंडवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणात सहभागी असल्यानं समिती रद्द करावी अशी देखील मागणी करण्यात आली. वेळेत जागा वाटप झालं तर ठीक, ऐन वेळेला जागा वाटप करून उपयोग नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी मवियातील जागा वाटपाच्या घोळावर दिली आहे. आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना धक्का दिलाय. महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा गोविलकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. गोविलकर या स्नेहल जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या. पूजा गोविलकर यांना शिवसेनेनं महाडच्या प्रभाग 7 मधून उमेदवारी दिली आहे. अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा शोध संपलाय. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना अलिबागच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. स्थानिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत ओबीसींवर अन्याय झाला अशी भावना ओबीसी महासंघाचे डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखवली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी महाड नगरपालिका निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. अनेक वर्ष महाड नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती. एक वेळ संधी द्या, या संधीचं सोनं आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कमध्ये संविधान सन्मान महासभा आयोजित करणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. संविधानप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आघाडीकडून करण्यात आलं.
बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत। येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचीही शक्यता आहे। ठाकरेंच्या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून दादर परिसरात बॅनर लावण्यात आला। या बॅनरवर परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावून भाजपनं ठाकरेंना डिवचलं। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही। दरम्यान भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बिहारच्या निकालावरून भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि पवार गटाला एकत्र येण्यावर टीका केली। बिहारचे निकाल पाहिले का कोणी एकत्र येण्यावर काही फरक पडत नाही असा टोमणा चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीला लगावला।